Welcome, dear student. In previous lecture, we had discussed the difference between two species of tobacco, that is N. tabacum and N. rustica. After that, the seed rate of tobacco is 2 to 3 kilograms seeds per hectare. Then time of transplanting. Time of transplanting is 2nd to 3rd week of the August. Then spacing is 105 into 75 centimeter. Then preparation of land, transplanting of tobacco seedlings, aftercare or intercultivation, and there is some two important points, that is topping of tobacco and desuckering. Topping means removal of terminal burns and desuckering means removal of the suckers. Today's lecture we are going to learn the next points, that is manuring. In these points, the manures and fertilizers are recommended in Maharashtra for tobacco cultivation. The FYM, that is farm yard manure, 35 to 50 cart loads of FYM per hectare is added before last plowing during preparation of the land. तर यामध्ये 35 ते 50 कार्ट लोड्स FYM म्हणजेच शेणखत आपल्याला पर हेक्टर एका हेक्टरला द्यायचा आहे आणि हा डोस आपल्याला लास्ट प्लोईंग म्हणजे बिफोर लास्ट प्लोईंग आपण ज्यावेळेस जमिनीची मशागत करतो तर त्या मशागतीमध्ये आपल्याला शेवटची जी नांगरणी असते त्याच्या आधी आपल्याला हे FYM किंवा शेणखत जमिनीमध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण प्लोईंग करायची आहे. द रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर फॉर टोबॅको इन महाराष्ट्र इज 44 किलोग्राम नायट्रोजन अँड 22 किलोग्राम फॉस्फरस पर हेक्टर इन केस ऑफ द BD टोबॅको. तर महाराष्ट्रामध्ये जनरली आपण BD टोबॅको याचं उत्पादन घेतो आणि त्याच्यासाठी लागणारा जो फर्टिलायझरचा डोस आहे तो आहे 44 किलोग्राम नायट्रोजन आणि 22 किलोग्राम फॉस्फरस. ऑल द डोस ऑफ फर्टिलायझर इज अप्लाइड बिफोर द ट्रान्सप्लांटिंग. तर मागील लेक्चरमध्ये आपण टोबॅको सीडलिंग ट्रान्सप्लांटेशन कसं करायचं हे पाहिलेलं आहे आणि त्याआधी आपण रेझिंग ऑफ टोबॅको सीडलिंग्स. तर टोबॅको सीडलिंग ट्रान्सप्लांटेशनच्या आधी आपण फील्ड प्रिपरेशन करतो, लँड प्रिपरेशन करतो आणि त्याच्यानंतर सीडलिंग ट्रान्सप्लांट करतो. तर त्यामध्ये ट्रान्सप्लांटिंग करायच्या आधीच आपल्याला मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर याचे दोन्ही डोस आपल्याला बिफोर ट्रान्सप्लांटिंग द्यायचे आहेत. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, इरिगेशन. जनरली टोबॅको इज ग्रोन ॲज अ रेनफेड क्रॉप इन मॉडरेट रेनफॉल एरिया. म्हणजे ज्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो, ज्या ठिकाणी पाऊस हा मध्यम आहे तर त्या ठिकाणी टोबॅको किंवा तंबाखू हे पीक ॲज अ रेनफेड क्रॉप म्हणून ते ग्रो केलं जाते. सेकंड, इन धिस केस in adverse condition one irrigation is given when crop is 40 days old. पण या मॉडरेट रेनफॉल एरियामध्ये समजा जर ॲडव्हर्स कंडिशन आली, समजा पावसाचं प्रमाण जर अल्प असेल तर त्या ठिकाणी एक इरिगेशन, एक पाणी आपल्याला त्या पिकाला द्यावं लागेल, पण ते पीक 40 दिवसाचं होणं गरजेचं आहे, 40 days old. In low rainfall areas 1 to 2 irrigations are given to obtain the good yield. पण जर कमी पावसाच्या प्रदेशामध्ये आपण याची लागवड केली असेल तर यामध्ये 1 ते 2 इरिगेशन आपल्याला देणं गरजेचं आहे. कशासाठी? तर फॉर ऑब्टेनिंग द गुड यील्ड, त्याच्यापासून उत्पादन चांगलं मिळण्यासाठी. इफ इरिगेशन वॉटर शुड बी फ्री फ्रॉम द क्लोराइड्स और should not contain more than 50 ppm of chlorides because chlorides adversely affect the burning quality of the tobacco. म्हणजे पाण्यामध्ये समजा जर क्लोराईडचं प्रमाण जास्त असेल तर त्याचा इफेक्ट त्या टोबॅकोच्या क्वालिटीवरती होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला
क्लोराईड फ्री वॉटर्स देणं गरजेचं आहे. फक्त या स्लाईडमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर लो रेनफॉल एरियामध्ये 1 ते 2 इरिगेशन आपल्याला द्यायचे आहेत आणि मॉडरेट रेनफॉल एरियामध्ये आफ्टर 40 days 1 इरिगेशन्स आर रिक्वायर्ड. त्यानंतर आपण क्रॉप रोटेशन्स पाहणार आहोत टोबॅको कल्टिवेशनमध्ये. टोबॅको इज सेन्सिटिव्ह टू द इफेक्ट्स ऑफ प्रिसिडिंग क्रॉप्स, सो युजली ग्रोन ॲज अ मोनोकल्चर. आता प्रिसिडिंग क्रॉप आणि सक्सिडिंग क्रॉप असे 2 भाग आहे त्याच्यामध्ये. प्रिसिडिंग म्हणजे सुरुवातीचं आणि सक्सिडिंग म्हणजे नंतरचं. मग मध्ये टोबॅकोच्या सुरुवातीला आपण काही पीक घेतलं असू तर त्या पिकावरती परिणाम होऊ शकतो. ते सेन्सिटिव्ह आहे म्हणून जनरली टोबॅको आपण सोलो क्रॉप घेतो, म्हणजेच मोनोकल्चर, म्हणजे एकच पीक त्याच जमिनीवर त्याच ठिकाणी लावणं म्हणजे मोनोकल्चर म्हणतात. इट कॅन बी ग्रोन इयर आफ्टर इयर ऑन सेम लँड विदाऊट अफेक्टिंग यील्ड अँड क्वालिटी. म्हणजेच वर्षानुवर्ष सेम जमिनीवर एकाच जमिनीवर तेच पीक घेणं त्याला आपण मोनोकल्चर म्हणतो. आणि तशाच प्रकारे आपण तंबाखूचं उत्पादन, टोबॅकोचं उत्पादन घेतो, त्यामुळे त्याच्या क्वालिटीवरती किंवा त्याच्या प्रोडक्शन यील्डवरती कुठलाही परिणाम होत नाही. नो सिस्टमॅटिक रोटेशन हॅज बीन फॉलोड. आता ह्यामध्ये जे रोटेशन दिलेलं आहे तर काही सिस्टमॅटिक रोटेशन काही दिलेलं नाही आहे, पण काही सम रोटेशन्स काही आपण सांगू शकतो. त्यामध्ये टोबॅको, रागी म्हणजेच नाचणी, आणि टोबॅको आणि टोबॅको आणि पोटॅटो ह्याचं आपण रोटेशन करू शकतो, आणि टोबॅको आणि नाचणी याचं आपण रोटेशन यामध्ये करू शकतो. पण जनरली हे मोनोकल्चर आहे. आता पुढचा आपण पार्ट्स पाहणार आहोत. हार्वेस्टिंग ऑफ टोबॅको. टोबॅको क्रॉप्स बिगिन टू मॅच्युअर 5 to 8 weeks आफ्टर टॉपिंग. आता टॉपिंग म्हणजे काही आपण पाहिलेलं आहे बघा. रिमूव्हल ऑफ टर्मिनल बर्ड्स विथ ऑर विदाऊट सम ऑफ द स्मॉल टॉप लीव्स जस्ट बिफोर आफ्टर द इमर्जन्स ऑफ द फ्लावर इज कॉल्ड ॲज अ टॉपिंग. म्हणजे रिमूव्हल ऑफ टर्मिनल बर्ड, जे वरचं बर्ड आहे त्याला आपण रिमूव्ह करायचं आहे, त्याला आपण टॉपिंग म्हटलेलं आहे. आणि हे टॉपिंग ऑपरेशन केल्यानंतर 5 ते 8 आठवड्यानंतर, म्हणजे जवळपास 1 महिन्यामध्ये 4 आठवडे असतात, म्हणजे 2 महिन्यानंतर हे मॅच्युअर होते असं आपण समजूया. साइन ऑफ मॅच्युरिटी ऑफ लीव्ज डिफर अकॉर्डिंग टू टाईप ऑफ टोबॅको. आता टोबॅकोचे आपण काही टाईप्स पाहिले आहेत, त्याच्यामध्ये सिगारेट टाईप, बिडी टाईप, हुक्का टाईप. तर याचं प्रत्येकाचं मॅच्युरिटी जी आहे ती वेगवेगळी आहे, साइन ऑफ मॅच्युरिटी ती वेगवेगळी आहे. मग सिगारेट टाईपमध्ये कशी आहे बघा. सिगारेट टाईप लीव्ज टर्न येलो स्लाइटली ड्रोप डाऊन, म्हणजे पानं थोडीशी पिवळसर आणि थोडीशी झुकलेली असतात. इन केस ऑफ द बिडी टाईप ब्राऊन कलर्ड स्पॉट्स आर फॉर्म्ड ऑन द लीव्ज. पानांवरती असे पिवळसर स्पॉट्स आपल्याला दिसतात. इन केस ऑफ द हुक्का टाईप मॉटलिंग ऑफ द लीव्ज टेक्स प्लेस. तर यामध्ये मॉटलिंग ऑफ लीव्ज म्हणजे थोडेसे पिवळसर आपल्याला झालेले दिसतात, त्याला आपण मॉटलिंग असं म्हणतो. हार्वेस्टिंग ऑफ टोबॅको कॅन बी डन लीफ वाईज और बाय कटिंग होल प्लांट ॲट ग्राउंड लेवल. यामध्ये टोबॅकोची हार्वेस्टिंग करत असताना आपण लीफ वाईज हार्वेस्टिंग करू शकतो, प्रत्येक पानं काढू शकतो, किंवा पूर्णपणे ते प्लॅन्ट्स आहेत ते ग्राउंड लेवल्सपासून सुद्धा आपण ते कट करू शकतो. पण प्रत्येक टाईप्समध्ये त्याचे हार्वेस्टिंग जो प्रकार आहे तो वेगवेगळा आहे, तो आपण पुढे पाहणार आहोत. लीफ वाईज हार्वेस्टिंग इज कॉल्ड ॲज अ प्रायमिंग, in which 2 to 4 fairly matured leaves are taken out from each plant with the help of the special knife. तर या स्लाईड्समध्ये बघा कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. पुढे पण काही पॉईंट्स आपण यामधले पाहणार आहोत. टोबॅको बिगिन्स टू मॅच्युअर 5 to 8 weeks आफ्टर टॉपिंग. साइन ऑफ मॅच्युरिटी. In case of the cigarette type, leaves turn yellow, slightly droop down. In case of the BD type, brown color spots are formed. In case of hookah type, mottling of the leaves takes place. Tobacco harvesting can be done leaf-wise or by cutting the whole plants at ground level, and leaf-wise harvesting is called as a priming. एवढंच लक्षात ठेवायचं या स्लाईडमध्ये. Then harvesting is completed in
3 to 4 प्रायमिंग्स ॲट विकली इंटरवल. हार्वेस्टिंग जी आहे ते आपल्याला 3 ते 4 वेळा प्रायमिंग करावे लागेल, म्हणजे लीफ त्याचे काढावं लागेल आणि आठवड्याच्या अंतराने आपल्याला हे ऑपरेशन करायचं आहे. आफ्टर प्रायमिंग द लीव्ज आर पार्शियली ड्राईड इन द फील्ड अँड टाईड इन टू बंचेस अँड कॅरीड फॉर क्युरिंग. आपण प्रायमिंग केल्यानंतर म्हणजे पानांची हार्वेस्टिंग केल्यानंतर, पानं काढल्यानंतर आपल्याला ते फील्डमध्ये पार्शियली ड्राईड करून घ्यायचे, थोडेफार ड्राईड करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याचे बंचेस बांधून आपण ते क्युरिंगसाठी पाठवायचे आहे. सिगारेट अँड हुक्का टोबॅको इज हार्वेस्टेड बाय प्रायमिंग. आता ह्यामध्ये सिगारेट टाईप असेल किंवा हुक्का टाईप असेल तर याचं हार्वेस्टिंग आपण कसं करायचं आहे, तर ते हार्वेस्टिंग आपण प्रायमिंग म्हणजे पानं आपण काढून घेणार आहे. देन बीडी टोबॅको मॅच्युअर विदिन 4 to 4.5 months आफ्टर प्लांटिंग अँड हार्वेस्टेड आयदर लीफ वाईज और बाय कटिंग प्लांट्स ॲट ग्राउंड लेवल. तर यामध्ये बीडी टोबॅको जो आहे तो हार्वेस्टिंग कधी होतो तर 4 ते 4.5 महिन्यामध्ये तो मॅच्युअर होतो आणि त्यावेळेस आपण त्याची हार्वेस्टिंग करायची. पण हार्वेस्टिंग कशी करायची तर आपण दोन्ही प्रकारे करू शकतो, लीफ वाईज पण करू शकतो आणि पूर्णपणे प्लांट हे कटसुद्धा करू शकतो. पण त्याचा मॅच्युअर कधी होते 4 ते 4.5 महिन्यामध्ये. सिगार अँड चीट रूट टोबॅको इज रेडी फॉर हार्वेस्ट विदिन 3 to 3.5 months. पण सिगारेट आणि चिटरूट टोबॅको जो आहे तो कमी दिवसामध्ये हार्वेस्ट होतो किंवा मॅच्युअर होतो, तर तो 3 ते 3.5 महिन्यामध्ये आपण त्याला हार्वेस्टिंग करू शकतो आणि बाय कटिंग मॅच्युअर प्लांट्स ॲट ग्राउंड लेवल. सिगार किंवा चिटरूट हा आपण कटिंग करूनच जनरली तो हार्वेस्ट करतो. पण बीडी टोबॅकोमध्ये तो आपण दोन्ही प्रकारे करू शकतो, लीफ वाईज पण करू शकतो आणि कटिंगसुद्धा करू शकतो. लीफ वाईज हार्वेस्टिंग गिव्ज बेटर क्वालिटी लीव्ज दॅन कटिंग. पण समजा आपण प्रायमिंग केलं, ज्याला आपण प्रायमिंग म्हणतो, तर त्याच्यामुळे जी पाण्याची क्वालिटी आहे तर ती चांगली आपल्याला मिळू शकते. आता या स्लाईड्समध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं बघा. हार्वेस्टिंग इज कम्प्लिटेड 3 to 4 प्रायमिंग्स. देन cigarette and hookah tobacco is harvested by priming. Bidi tobacco mature 4 to 4.5 months and it is harvested either by leaf wise or by cutting the plants. In case of the cigarette and cheat-root tobacco, it is ready to harvest or mature within 3 to 3.5 months and harvested by cutting. Leaf wise harvesting gives better quality leaves than cutting. यामध्ये लक्षात ठेवायचं प्रायमिंग इज द बेस्ट हार्वेस्टिंग टाईप, किंवा आपण प्रायमिंग करतो किंवा लीफ वाईज कटिंग करतो तर त्या जास्त चांगल्या प्रकारे आपण त्याचं हार्वेस्टिंग करतो, त्याच्यामुळे त्याची क्वालिटीसुद्धा ही चांगली आपल्याला मिळू शकते. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, यील्ड. ॲव्हरेज यील्ड ऑफ टोबॅको इन महाराष्ट्र इज 552 किलोग्रॅम लीव्ज पर हेक्टर. आता यामध्ये यील्डमध्ये जनरली आपण पाहतो की क्विंटलमध्ये दिलेलं असते, पण टोबॅकोचं आपण हार्वेस्टिंग हे लीव्जमध्ये असते, तर ते के जीमध्ये दिलेलं आहे 552 किलोग्रॅम महाराष्ट्रामध्ये. आणि इंडियाचा विचार केला तर ॲव्हरेज यील्ड ऑफ टोबॅको इन इंडिया इज 1060 किलोग्रॅम लीव्ज पर हेक्टर, 1060 इंडियामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये 552 किलोग्रॅम, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहे क्युरिंग ऑफ टोबॅको. तर क्युरिंग म्हणजे काय, तर आपण हुक्का, सिगारेट किंवा बीडी तयार करतो, त्यासाठी आपल्याला टोबॅको हा क्युरिंग करावा लागतो, त्याच्यावर प्रोसेस करावी लागते. तर क्युरिंग म्हणजे काय आपण पाहूया. रिमूव्हल ऑफ मॉइश्चर फ्रॉम टोबॅको लीव्ज विदाऊट अफेक्टिंग इट्स ॲरोमा, कलर अँड टेक्स्चर इज कॉल्ड ॲज अ क्युरिंग इन टोबॅको. म्हणजेच पानांमधलं मॉइश्चर आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, ते डिहायड्रेट करायचे आहे, रिमूव्ह करायचं आहे. पण त्यामध्ये त्याची जी क्वालिटी आहे की त्याचा ॲरोमा आहे, त्याचा गंध आहे किंवा कलर असेल आणि टेक्स्चर असेल, हे आपल्याला आहे तसंच ॲज इट इज ठेवायचं आहे. त्याला आपण काय म्हणणार, क्युरिंग म्हणणार. परत आपण एकदा पाहूया. रिमूव्हल ऑफ मॉइश्चर फ्रॉम टोबॅको लीव्ज विदाऊट अफेक्टिंग इट्स ॲरोमा, color and texture is called as a curing in tobacco. There are 4 methods of tobacco curing. 4 त्याच्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे सन क्युरिंग,
रॅक क्युरिंग, फ्ल्यू क्युरिंग आणि पीट क्युरिंग. बघा 4 पद्धती आहेत त्या आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत पुढे. सन क्युरिंग, रॅक क्युरिंग, फ्ल्यू क्युरिंग आणि पीट क्युरिंग. ठीक आहे. त्यातली पहिली जी पद्धत आहे सन क्युरिंग ती आपण पाहूयात. इथं इमेज दिसते बघा. या ठिकाणी हार्वेस्टिंग केल्यानंतर जे टोबॅकोचे लीव्ज आहेत ते इथे हँग करून ठेवलेले आहेत उन्हाला, सनलाईटमध्ये. तर अशा प्रकारे सन क्युरिंग केलं जाते. तर त्याचं स्टेप बाय स्टेप आपण प्रोसेस पाहणार आहोत. सन क्युरिंग इज द मोस्ट कॉमन मेथड ऑफ टोबॅको क्युरिंग फॉलोड इन इंडिया. इंडियामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये टोबॅकोचं जे प्रोसेसिंग केलं जातं हे सन क्युरिंग ह्या मेथडने केलं जाते. धिस मेथड इज फॉलोड फॉर क्युरिंग बीडी, चिविंग, हुक्का, स्नफ अँड लो ग्रेड सिगारेट टोबॅको. तर सन क्युरिंगनी जे आपण प्रोसेसिंग करतो ते कुठल्या पद्धती, कुठल्या टाईप्सच्या टोबॅकोमध्ये करतो, तर बीडी असेल, चिविंग असेल, हुक्का असेल, स्नफ म्हणजे ओढणे त्याला आपण स्नफ म्हणतो, आणि लो ग्रेड सिगारेट टोबॅको त्यामध्ये आपण सन क्युरिंग करतो. धिस मेथड फर्स्ट लोअर लीव्ज आर पिक्ड अँड ड्राईड इन सन. आता याच्यामध्ये आपण ज्यावेळेस क्युरिंग करणार आहे तर जी खालची पानं आहे टोबॅकोच्या प्लॅन्टमधली तर ती आपण काढणार आहेत आणि त्याच्यानंतर ती उन्हाला ठेवणार आहे, ड्राईंग करणार आहे. लेटर ऑन होल प्लॅन्ट्स आर कट. त्याच्यानंतर आपण पूर्ण प्लॅन्ट्स काय करणार आहे, कट करणार आहे. अँड लेफ्ट अपसाईड डाऊन म्हणजे आपल्याला कशी ठेवायची आहे, तर डाऊनचा भाग वरती आणि वरचा भाग खाली. लेफ्ट म्हणजे अपसाईड डाऊन टू ड्राय इन द फील्ड फॉर 3 to 7 days. आठवडाभर आपल्याला उलट ठेवायची आहे, ती उलटी ठेवायची आहे. द लीफ पोर्शन इज स्ट्रिप्ड ऑफ फ्रॉम द मिडरिप नोन ॲज अ मोती फूल इन निपाणी एरिया. तर त्यातलं जे पानाचं पोर्शन्स आहे, लीफ पोर्शन म्हटलेलं आहे, तर मिडरिप जो भाग असतो तो मधला असतो, एक्सिस असतो, ज्यातून की पानांच्या शिरा दिसतात आपल्याला, तर तो स्ट्रिप्ट होतो म्हणजे टणक होतो, कठीण होतो. त्याला मोती फूल, निपाणी एरियामध्ये काय म्हणतात, मोती फूल असं म्हणतात. द मिडरिप, व्हेन्स अँड लॅमिना आर कलेक्टेड सेपरेटली. यामध्ये मिडरिप असेल, व्हेन्स असेल किंवा लॅमिना असेल तर त्याचं सेपरेशन हे त्याचं कलेक्शन हे सेपरेटली केलं जाते. त्याचा वेगवेगळ्या पर्पजसाठी वापर केला जाऊ शकतो. तर या स्लाईड्समध्ये बघा आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर इंडियामध्ये वापरली जाणारी मोस्ट कॉमन मेथड आहे. आपण सन क्युरिंग करतो तर कुठल्या टाईपमध्ये करतो, तर बिडी, चिविंग, हुक्का, स्नफ अँड लो ग्रेड सिगारेट टोबॅको. फर्स्ट लोअर लीव्ह आधी आपण पिक करतो आणि सनमध्ये ड्राय करतो आणि त्यानंतर पूर्ण प्लॅन्ट कट करून आपण उलट ठेवतो 7 दिवसासाठी. आणि लीफ पोर्शन पूर्णपणे टणक झाल्यानंतर, स्टिफ झाल्यानंतर त्याला मोती फूल म्हणतो निपाणी एरियामध्ये. आणि यामधलं जे काही वेगवेगळे पार्ट्स आहेत, जसं मिडरिप असेल, व्हेन्स असेल किंवा लॅमिना असेल, याचं कलेक्शन आपण सेपरेटली करतो. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते आहे रॅक क्युरिंग. तुझं काय आहे, रॅक क्युरिंग. दुसरी जी मेथड्स आहे ती आहे रॅक क्युरिंग. तर बांबूचा असा रॅक असतो आणि यावरती त्यामध्ये ते हँगिंग केलेलं असते. तर यामध्ये पाहूया, रॅक क्युरिंग इज फॉलोड इन सिगार, बिडी, चुट्टा, चिविंग अँड स्नफ टोबॅको. रॅक क्युरिंग ही सिगारेट असेल, बिडी असेल, चिविंग आणि स्नफ याच्यामध्ये वापरली जाते किंवा या रॅक क्युरिंगमार्फत हे आपण तयार करतो. द प्लॅन्ट्स आर हार्वेस्टेड क्लोज टू ग्राउंड अँड केप्ड इन द फील्ड फॉर इनिशियल ड्राईंग. यामध्ये प्लॅन्ट जे आहे ते जमिनीलगत आपण कट करतो आणि इनिशियल ड्राईंगसाठी आपण ते फील्डमध्ये तसंच ठेवतो. द प्लॅन्ट्स आर ब्रॉट टू यार्ड अँड हँग ऑन बांबू रॅक टू ड्राय फॉर 4 to 6 weeks. तर यामध्ये आपण हे जे हार्वेस्टिंग केलेलं आहे तर त्याची आपण प्रोसेसिंग करणार आहे, रॅक क्युरिंग करणार आहे. त्याच्यासाठी आपण एखाद्या ज्या ठिकाणी बांबू रॅक आपण हँग केलेली आहे, बांबू रॅक ठेवलेली आहे, त्या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि त्या रॅकमध्ये हँग करून आपल्याला 4 ते 6 आठवड्यापर्यंत म्हणजे जवळपास 1 ते 1.5 महिना आपल्याला तसंच ठेवायचं आहे. देन दे आर टेकन आउट फ्रॉम रॅक्स अँड पाईल्ड वन ओव्हर द अदर ऑन द ग्राउंड. आता याच्यामध्ये याचा अर्थ काय, तर
ढीग आपण म्हणतो. वन ऑन द टॉप ऑफ द अदर म्हणजे एकाच्या वर दुसरा. अशा प्रकारे आपल्याला त्या रॅकमध्ये ठेवायचं आहे. आफ्टर 2 days द प्लॅन्ट्स आर रिअरेंज सो दॅट दोज आर द टॉप गो टू द बॉटम अँड लोअर प्लॅन्ट्स गो टू टॉप. आता आपल्याला हे परत रिअरेंज करायचं आहे कारण ते इव्हनली ड्राईंग होणं गरजेचं आहे रॅकमध्ये. तर 2 दिवसानंतर परत आपल्याला रिअरेंज करून खालचा जो बॉटमचा पोर्शन आहे तो वरती आणि वरचे जे लिव्ज आहे ते खाली अशा प्रकारे आपल्याला ते तयार करायचं आहे. त्यानंतर लिप पोर्शन त्याच्यापासून सेपरेट करायचं आहे. दिस प्रोसेस पिलिंग इज डन फॉर 4 times. ही जी प्रोसेस आहे पिलिंग याला म्हणतो, तर ही आपण किती वेळा करणार आहे? 4 वेळा करणार आहे. इफ हीट इज जनरेटेड इन द हीप ड्युरिंग द प्रोसेस ऑफ क्युरिंग सम वॉटर इज स्प्रिंकल. तर ह्या प्रोसेसमध्ये समजा हीट जनरेशन झालं तर थोडंसं आपल्याला पाणी शिंपडायचं आहे, स्प्रिंकलिंग करायची आहे पाण्याची. द लिफी पोर्शन इज सेपरेटेड फ्रॉम द स्टेम अँड टाईड इन द बंचेस. आता याच्यामध्ये स्टेम आपण कट केलेला आहे जमिनीलगत, तर स्टेमपासून पानं आपल्याला सेपरेट करायची आहेत आणि ते बंचेसमध्ये बांधायचं आहे. द बंचेस आर हीप्ड इन द कॉर्नर ऑफ द रूममध्ये एका ते आपल्याला एक ढीग करून ठेवायचं आहे. द हीप इज टर्न ओव्हर एव्हरी 2 days टिल लिव्ज ड्राईड कम्प्लिटली अँड नो हीट इज जनरेटेड. तर ते पूर्णपणे ड्राईंग झाल्यावर सुद्धा आपल्याला ते जे हीप आहे, जे पानं आहे त्यांचा जो ढीग आहे तर तो प्रत्येक 2 दिवसानंतर खालची वर आणि वरची खाली करायचं आहे आणि त्यामध्ये हीट जनरेट होणार नाही अशा पद्धतीने त्याला टर्न आपल्याला करायचं आहे. तर ह्या अशा 2 टोबॅको क्युरिंगच्या मेथड्स आपण पाहिलेल्या आहेत, सन क्युरिंग आणि रॅक क्युरिंग. तर ह्या तुम्हाला समजल्या असतील. काही अडचण असेल तर तुम्ही पर्सनल मला विचारू शकता. तर आज आपण इथेच थांबूया. राहिलेल्या 2 ज्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये फ्ल्यू क्युरिंग आणि पीट क्युरिंग हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत.